हॅलो फ्रेंड्स, चला बघूया ह्या पॅटर्नचा गळा आपण विदाउट कॅनव्हास कसा शिवायचा आहे। त्यासाठी मी गळ्याचा पॅटर्न अगोदरच काढून घेतलेला आहे। गळ्याला आकार दिलेला आहे छानपैकी, पण कॅनव्हास न लावता हा असाच्या असा सुबक गळा कसा शिवायचा ते मी तुम्हाला आज शिकवणार आहे। त्यासाठी मी मेन फॅब्रिक आणि अस्तरच्या फॅब्रिकवरती हे गळ्याचे पॅटर्न काढून घेतलेले आहेत। आता आपल्याला काय करायचे, हे जे मेन फॅब्रिक आहे त्याची डिझाईन आतमध्ये घालून उलट ह्या अस्तरच्या फॅब्रिकवरती हे फॅब्रिक ग्लूने स्टिक करून घ्यायचं आहे। त्यामुळे आपल्याला गळा शिवताना कपडा थोडाही इकडे इकडे सरकणार नाही। व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे तुम्ही अस्तरवरती फॅब्रिक ग्लू लावून मेन फॅब्रिक त्याच्यावरती उलट्या बाजूने स्टिक करून घ्या। तुम्ही बघू शकता मी अस्तरच्या फॅब्रिकवरती फॅब्रिक ग्लू लावून घेतलेला आहे। आता त्याच्यावरती हे मेन फॅब्रिक स्टिक करून घेऊया। असं चिटकावून घेतल्यामुळे आपला गळा शिवून घेताना कपडा थोडाही इकडे इकडे सरकणार नाही आणि आपला गळा ॲज इट इज शिवून घेतला जाईल। आता याच्यावरती आपण शिलाई लावून घ्यायची आहे। चिटकवल्यामुळे आपला कपडा इकडे इकडे सरकणार नाही, त्याच्यामुळे मी असं चिटकवून घेतलेलं आहे। मी कपड्यावरती टिप मारून घेत आहे। मी पूर्ण कपड्यावरती टिप मारून घेतलेले आहे। आता याला आतून छोटे छोटे कट मारून घ्यायचे आहेत। पूर्ण गळ्याला आतून कट मारून घ्यायचे आहेत। आता आपल्याला ही खालची बाजू ही शिवून घ्यायची आहे। आता मी ही खालच्या साईडने ही टिप मारून घेतलेली आहे आणि वरच्या बाजूला ही गळ्याच्या पॅटर्नवरती टिप मारून त्याला कट मारून घेतलेले आहेत। आता आपल्याला हे उकलायचं आहे, हे सुलट करायचं आहे। ह्याला असं खोलून घ्यायचं आहे। चिटकवल्यामुळे आपला कपडा थोडाही इकडे इकडे सरकत नाही आणि आपल्याला कॅनव्हासची ही गरज लागत नाही। आता ह्याचे कोणे व्यवस्थित बाहेर काढून घ्यायचे आहेत। छोट्या एका कात्रीच्या माध्यमाने हे कोणे असे व्यवस्थित बाहेर काढत आहे। तुम्ही बघू शकता कॅनव्हास न वापरता सुद्धा गळा अगदी व्यवस्थित आलेला आहे। चला आता याच्यावरती वरून आणखीन एक टिप मारून घ्यायची आहे। याच्यावरती पूर्ण आणखीन एक टिप मारून घ्यायची। मी वरून आणखीन एक टिप मारून घेतलेली आहे। कॅनव्हास न वापरता सुद्धा आपला गळा अत्यंत व्यवस्थित आलेला आहे। आता ह्याला थोडीशी डिझाईन करू, नॉड कनेक्ट करून घ्यायचे आहेत। अशा मी याचं मेजरमेंट तुम्हाला कसं करायचं ते सांग। ह्या नॉड लावण्यासाठी अगोदर आपल्याला ह्याला मधोमध फोल्ड करायचं आहे असं। आणि आपल्याला बरोबर इथं मार्किंग करायचे आहे। आपल्याला जेवढ्या उंचीवर नॉड लावायचे आहे तुम्हाला तेवढ्या उंचीवर तुम्ही मार्किंग करू शकता। मी इथं 3 बोटावरती मार्किंग करते। आपल्याला अस्तरवरती मार्किंग करायची आहे आतल्या बाजूनी। आपली मार्किंग झालेली आहे। आता हे उलट करून आपण ह्याच्यावरती ह्या नॉड लावून घेऊया, इथं आणि इथं। या अशा पद्धतीने आपल्याला हे शिवून घ्यायचं आहे। मी या नॉड कनेक्ट करून घेतलेल्या आहेत। एक्स्ट्राचा पार्ट आपण कट करून टाकूया।
आहे सरळ बाजूने ही अशी डिझाईन तयार झालेली आहे. आता याच्यावरती आपण एक छान अशी लेस लावून घेऊया. गळ्याच्या चारी बाजूने आपल्याला अशी याच्यावरती लेस लावून घ्यायची आहे. मी ब्लाऊजला पूर्ण गळ्याला लेस लावून घेतलेली आहे. तुम्हाला ही गळ्याची डिझाईन कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की सांगा. आणि अशाच नवनवीन साध्या आणि सिंपल डिझाईनसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉनवरती प्रेस करा. थँक्यू.